हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 मध्ये विचारले जाणारे लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग या विषयामधील इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच भारतीय संविधान या टॉपिक मधून आपण 100 पेक्षा अधिक अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आणि माझी खात्री आहे हा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर तुम्हाला भारतीय संविधान या टॉपिक मधून दुसरा कुठलाही स्टडी करण्याची गरज पडणार नाही, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्सचे डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 साठी जो क्रॅश कोर्स आहे तो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस मध्ये आम्ही सुरू केलेला आहे. या क्रॅश कोर्समध्ये 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटी अशा दोन्ही विद्यार्थ्यांसाठी लाईव्ह बॅचेस ज्या आहेत त्या 7 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. आणि या बॅचेस मध्ये तुमचा जो संपूर्ण सिलेबस आहे तो डेली लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून कव्हर केला जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू तुम्हाला या बॅच मध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये सुद्धा हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, 2026 साठी जो लॉ सीईटीचा कोर्स आहे तो सुद्धा आम्ही सुरू करत आहोत. तर त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि त्या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रिॲम्बल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाची प्रस्तावना म्हणजे काय? तर प्रस्तावना ही संविधानाच्या न्याय, स्वातंत्र्य, समता या मूलभूत तत्वांची ओळख करून देणारी प्रारंभिक घोषणा आहे. ही कायदेशीररित्या अंमलात आणता येत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी, अन इंट्रोडक्शन स्टेटिंग द आयडियल्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजेच संविधानाची तत्वे आणि उद्दिष्ट सांगणारी ही प्रस्तावना आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी वर्ड्स वेर ऍडेड टू द प्रिॲम्बल बाय 42nd अमेंडमेंट? 42व्या घटनादुरुस्ती प्रस्तावनेत किती शब्द जोडले गेले? तर विद्यार्थी मित्रांनो, 42वी घटनादुरुस्ती ही 1976 साली झाली होती आणि भारताची सामाजिक समता, धार्मिक तटस्थता आणि राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिबद्धता दर्शवणारी 3 शब्द याच्यामध्ये जोडले होते. ते 3 शब्द म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर अँड इंटिग्रिटी, म्हणजेच समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता. हे 3 शब्द 42व्या घटनादुरुस्तीने आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जोडले गेले होते. पुढचा प्रश्न आहे, विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द फंडामेंटल राईट्स? भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत हक्कांशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या संविधानाचा पार्ट 3 जो आहे, आर्टिकल 12 ते 35, याच्यामध्ये समानतेचा हक्क आणि जीवनाचा हक्क असे मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए, पार्ट 3 भाग 3 अनुच्छेद 12 ते 35. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी शेड्यूल्स आर देअर इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानामध्ये किती अनुसूची आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, मूळतः 8 असलेल्या अनुसूचींची संख्या दुरुस्तीनंतर ही 12 झालेली आहे आणि यात राज्यांच्या याद्या आणि अधिकार विभागणीसारखी अतिरिक्त माहिती दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ब किंवा बी, 12. सध्या संविधानामध्ये 12 अनुसूची आहेत. पुढचा प्रश्न आहे, विच फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज बॉरोड फ्रॉम आयर्लंड? भारतीय संविधानाचे कोणते वैशिष्ट्य आयर्लंड कडून घेतलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आयर्लंड कडनं भारतीय संविधानामध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे भाग 4 ही तत्वे आयर्लंडच्या संविधानावरती आधारित आहेत, जी सामाजिक कल्याण आणि आर्थिक न्यायावरती भर देतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. पुढचा प्रश्न आहे, विच अमेंडमेंट लोवर्ड द वोटिंग एज फ्रॉम 21 to 18 इन इंडिया? भारतात मतदानाचे वय 21 वरून 18 करण्याची कोणती दुरुस्ती करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, 61वी घटनादुरुस्ती जी होती, जी 1988 साली झाली होती, त्याच्यामध्ये मतदानाचं वय कमी करून तरुणांना लोकशाहीत अधिक सहभागी करण्यासाठी हे वय बदलण्यात आलं होतं. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 61वी घटनादुरुस्ती, 61st अमेंडमेंट. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील विथ द राईट ऑफ एज्युकेशन? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद शिक्षणाच्या हक्कांशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 21A जो आहे तो 86व्या घटनादुरुस्तीने 2002 साली ऍड करण्यात आला होता. 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षण मूलभूत हक्क म्हणून घोषित याच्यामध्ये करण्यात आलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आर्टिकल 21A, अनुच्छेद 21A. पुढचा प्रश्न आहे, विच बॉडी इज रिस्पॉन्सिबल फॉर कंडक्टिंग इलेक्शन इन इंडिया? भारतातील निवडणुका कोणते संस्थान आयोजित करते? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जे इलेक्शन्स होतात, भारतामध्ये ज्या निवडणुका होतात, त्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोग हा आयोजित करतो.
तर अनुच्छेद 324 नुसार संसदेच्या, राज्य विधिमंडळाच्या आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या निवडणुका घेण्याचं जबाबदारी जी आहे ती म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाला आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल राईट इन इंडिया? खालीलपैकी कोणता भारतात मूलभूत हक्क नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, 44वी घटना दुरुस्ती जी 1978 साली झाली होती त्याच्यामध्ये मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कापासून काढून टाकला आणि अनुच्छेद 300A अंतर्गत कायदेशीर हक्क केला गेला. त्याच्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा हक्क, ऑप्शन सी. पुढे आहे, हु वॉज द चेअरमन ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे नेतृत्व केले होते आणि त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॉक्टर B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन अबॉलिशेस अनटचेबिलिटी? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद अस्पृश्यता नष्ट करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आर्टिकल 17 जो आहे, अनुच्छेद 17 हा अस्पृश्यता पूर्णतः बंद करतो आणि तिचा सराव हा दंडनीय गुन्हा ठरवतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, आर्टिकल 17 अनुच्छेद 17. पुढे आहे, इन विच इयर वॉज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अडॉप्टेड? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारले गेले? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1949. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे स्वीकारले गेले होते आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे लागू करण्यात आले होते. विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द एमर्जन्सी प्रोव्हिजन्स? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद आणीबाणीच्या तरतुदींशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 352 ते 360 हा भारतातील राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक आणीबाणीच्या तरतुदीबाबत माहिती देतो. त्यामुळे आर्टिकल 352 ते 360 ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ द फंडामेंटल राईट्स इन द इंडियन कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानात मूलभूत अधिकारांचे उद्दिष्ट काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, फंडामेंटल राईट्स जे आहेत म्हणजे मूलभूत अधिकार जे आहेत ते नागरिकांच्या सन्मानाचे रक्षण करतात आणि लोकशाहीची हमी देतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टू एन्श्योर पीस अँड डिग्निटी फॉर सिटिझन्स. नागरिकांना शांतता आणि सन्मानाने जगण्याची हमी देणे. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल गॅरंटीज इक्वलिटी बिफोर द लॉ? कोणता अनुच्छेद कायद्यापुढे समानतेची हमी देतो? तर विद्यार्थी मित्रांनो, द आर्टिकल 14 एन्श्योर्स इक्वलिटी बिफोर द लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन अंडर द लॉ. अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता आणि समान संरक्षण प्रदान करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, आर्टिकल 15 अनुच्छेद 15. पुढे आहे, विच आर्टिकल प्रोहिबिट्स टॅक्सेस बेस्ड ऑन रिलिजन? कोणता अनुच्छेद धर्मावर आधारित करांना मनाई करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 27 जो आहे तो कोणत्याही धर्माच्या प्रचारासाठी कर लावण्यास मनाई करतो. आर्टिकल 27 एन्श्योर्स नो टॅक्सेस कॅन बी इम्पोज टू प्रमोट एनी रिलिजन. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, आर्टिकल 27 अनुच्छेद 27. पुढचा प्रश्न आहे, विच फंडामेंटल राईट प्रोहिबिट्स अनटचेबिलिटी? कोणता मूलभूत अधिकार अस्पृश्यता प्रतिबंधित करतो? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 17 जो आहे तो अस्पृश्यता रद्द करतो आणि ती गुन्हा ठरवतो. द आर्टिकल 17 abolishes untouchability and declares it a punishable offense. So the correct answer will be option B, आर्टिकल 17 अनुच्छेद 17. पुढचा प्रश्न आहे, विच अमेंडमेंट इंट्रोड्यूस फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर चिल्ड्रन्स एज 6 to 14? 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद कोणत्या दुरुस्तीने केलेली आहे? The 86th Amendment 2002 introduced Article 21A ensuring free education for children. 86वी घटना दुरुस्ती जी झाली होती 2002 मध्ये, अनुच्छेद 21A त्या घटना दुरुस्तीने आपल्या संविधानामध्ये जोडला गेला आणि तो बालकांना मोफत शिक्षणाची हमी देतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल 86th Amendment, 86वी घटना दुरुस्ती. Which article bans child labor in hazardous job? धोकादायक उद्योगामध्ये बालमजुरीस बंदी घालणारा अनुच्छेद कोणता आहे? Article 21 prohibits the employment of children under 14 in dangerous jobs. अनुच्छेद 24 हा धोकादायक उद्योगांमध्ये, व्यवसायांमध्ये 14 वर्षाखालील मुलांना काम करण्यास बंदी घालतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, आर्टिकल 24 अनुच्छेद 24. पुढचा प्रश्न आहे,
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फ्रीडम अंडर आर्टिकल 19 खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य अनुच्छेद 19 अंतर्गत नाही? आर्टिकल 19 guarantees 6 freedoms but bearing arms is not one of them. अनुच्छेद 19 जो आहे तो 6 स्वातंत्र्यांची हमी देतो, पण शस्त्रे बाळगण्याचं स्वातंत्र्य त्याच्यामध्ये नाहीये. त्यामुळे ऑप्शन बी हे याचं योग्य उत्तर आहे, शस्त्रे बाळगण्याचे स्वातंत्र्य. पुढचा प्रश्न आहे, विच रिट ऑर्डर्स अ पब्लिक अथॉरिटी टू परफॉर्म इट्स ड्युटी. कोणते परवाना रिट सार्वजनिक अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा आदेश देते? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मॅन्डमस. ऑप्शन ए. हा जो रिट आहे तो सार्वजनिक अधिकाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्याचा आदेश देते आणि सुप्रीम कोर्ट हा आदेश बजावू शकते. त्यामुळे ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच रिट इज यूज टू रिलीज अ पर्सन फ्रॉम इलिगल डिटेन्शन. कोणता लेख व्यक्तीला बेकायदेशीर अटकेतून मुक्त करण्यासाठी वापरला जातो? The habeas corpus is a legal remedy against the unlawful detention. Habeas corpus हा जो लेख आहे हा बेकायदेशीर अटकेविरुद्ध कायदेशीर उपाय आहे आणि सुप्रीम कोर्ट हा रिट जारी करण्याचं काम करतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे हेबियस कॉर्पस. पुढे आहे, व्हॉट इज आर्टिकल 32 नोन ॲज. अनुच्छेद 32 ला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुच्छेद 32 जो की संवैधानिक उपायांचा हक्क आहे त्याला संविधानाचा आत्मा असं म्हटलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर called Article 32 as a soul of the Constitution. Which fundamental right protect against human trafficking. कोणता मूलभूत अधिकार मानवी तस्करी विरुद्ध संरक्षण प्रदान करतो? अनुच्छेद 23 हा मानवी तस्करी आणि सक्तीच्या मजुरीवरती बंदी घालतो. आर्टिकल 23 प्रोहिबिट्स ह्युमन ट्रॅफिकिंग अँड फोर्स लेबर. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आर्टिकल 23 अनुच्छेद 23. विच फंडामेंटल राईट वॉज रिमूव्ड बाय 44th अमेंडमेंट. 44व्या घटना दुरुस्तीनुसार कोणता मूलभूत अधिकार काढून टाकण्यात आला? The 44th Amendment of 1978 removed the right to property as a fundamental right. 44व्या घटना दुरुस्तीने 1978 मध्ये मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारामधून रद्द केला होता. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा अधिकार. Which article ensures the protection of cultural and educational rights of minorities. कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांचे संरक्षण करतो? So students, Article 29 protects the cultural and educational rights of minorities, ensuring no discrimination in the state-aided institution. अनुच्छेद 29 हा अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकारांचे संरक्षण करतो आणि सरकारी मदतीच्या संस्थांमध्ये भेदभाव होऊ नये याचीही खात्री देतो. त्यामुळे आर्टिकल 29 हे याचं योग्य उत्तर असेल अनुच्छेद 29. पुढचा प्रश्न आहे, ड्युरिंग विच सिच्युएशन कॅन फंडामेंटल राईट्स बी सस्पेंडेड. कोणत्या परिस्थितीत मूलभूत अधिकार निलंबित केले जाऊ शकतात? तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेस अनुच्छेद 352 अंतर्गत या कालावधीमध्ये काही मूलभूत अधिकार निलंबित केले जाऊ शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आणीबाणी. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डज आर्टिकल 21 गॅरंटी. अनुच्छेद 21 कोणत्या अधिकाराची हमी देतो? आर्टिकल 21 ensures the protection of a life and personal liberty. अनुच्छेद 21 हा जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी, राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल अलोज मायनॉरिटीज टू एस्टॅब्लिश एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. कोणता अनुच्छेद अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याची परवानगी देतो? Article 30 grants minorities the right to set up and manage their own educational institutes. अनुच्छेद 30 हा जो अनुच्छेद आहे तो अल्पसंख्याकांना स्वतःच्या शैक्षणिक संस्था स्थापन करणे आणि व्यवस्थापित करण्याचा अधिकार देतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल आर्टिकल 30 अनुच्छेद 30. प्रश्न आहे, व्हॉट टाइप ऑफ सिटिझनशिप डज इंडियन कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड. भारतीय संविधान कोणत्या प्रकारचे नागरिकत्व प्रदान करते? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचं जे संविधान आहे ते एकच नागरिकत्व देते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, सिंगल सिटिझनशिप, एकच नागरिकत्व.
पुढचा प्रश्न आहे विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन डील विथ द सिटिझनशिप. संविधानातील कोणती अनुच्छेद नागरिकत्वाशी संबंधित आहेत? तर मित्रांनो, संविधानाच्या भाग 2 मधील अनुच्छेद 5 ते 11 हे भारतीय नागरिकत्वाच्या तरतुदी सांगतात. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आर्टिकल 5 to 11, अनुच्छेद 5 ते 11. पुढचा प्रश्न आहे अ पर्सन बॉर्न इन इंडिया ऑन 15th of August 1947 इज. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात जन्मलेली व्यक्ती. ऑप्शन्स दिलेत नॉट एन इंडियन सिटीजन, भारतीय नागरिक नाही, अन इंडियन सिटीजन ओनली इफ पॅरेंट्स आर सिटीजन, फक्त जर पालक नागरिक असतील तरच नागरिक, ऑटोमॅटिकली अन इंडियन सिटीजन, स्वयंचलितपणे भारतीय नागरिक, आणि एलिजिबल फॉर ओसीआय, ओसीआय साठी पात्र. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑटोमॅटिकली अन इंडियन सिटीजन, स्वयंचलितपणे भारतीय नागरिक. कारण 26 जानेवारी 1950 नंतर संविधान लागू झाल्यानंतर भारतात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती जन्मतः भारताचा नागरिक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे फॉर सिटीजनशिप बाय बर्थ आफ्टर 1st of July 1987 ॲटलिस्ट वन पॅरेंट मस्ट बी. 1 जुलै 1987 नंतर जन्मलेल्या व्यक्तीला नागरिकत्व मिळवण्यासाठी किमान एक पालक असणे आवश्यक आहे. ऑप्शन्स दिलेत आपल्याला अ रजिस्टर्ड ओसीआय, ओसीआय नोंदणीकृत, अन इंडियन सिटीजन, भारतीय नागरिक, अ पीआयओ होल्डर, अ पीआयओ कार्ड धारक, अ रेसिडेंट फॉर 5 years, 5 वर्ष निवासी. 1 जुलै 1987 नंतर एखाद्या मुलाला नागरिकत्व फक्त जर एक पालक जन्माच्या वेळेस भारतीय नागरिक असेल तरच मिळते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अन इंडियन सिटीजन, भारतीय नागरिक. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द प्रोसेस ऑफ अक्वायरिंग इंडियन सिटीजनशिप थ्रू नॅचरलायझेशन. नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, परदेशी व्यक्ती भारतात किमान 12 वर्षे राहून आणि इतर अटी पूर्ण करून नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, बाय अप्लाइंग अँड फुलफिलिंग रेसिडेन्सी कंडिशन्स. अर्ज करून आणि निवासी अटी पूर्ण करून नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवता येते. पुढचा प्रश्न आहे विच अथॉरिटी ग्रांट इंडियन सिटीजनशिप थ्रू नॅचरलायझेशन. भारतीय नागरिकत्व नैसर्गिकरणाद्वारे कोण प्रदान करते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रपती. नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार राष्ट्रपतींना नैसर्गिकरणाद्वारे नागरिकत्व प्रदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मिनिमम रेसिडेन्सी रिक्वायरमेंट फॉर द फॉरेनर टू अप्लाय फॉर इंडियन सिटीजनशिप थ्रू अ नॅचरलायझेशन. नैसर्गिकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याची परदेशी व्यक्तींसाठी किमान निवास आवश्यकता किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, नागरिकत्व अधिनियम 1955 अंतर्गत भारतीय नागरिकत्व अर्ज करण्यासाठी परदेशी व्यक्ती किमान 12 वर्ष भारतात राहिलेला पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी, 12 years, 12 वर्ष. पुढचा प्रश्न आहे अ पर्सन लुजेस इंडियन सिटीजनशिप इफ दे. खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत व्यक्ती भारतीय नागरिकत्व गमावतो? तर मित्रांनो, नागरिकत्व अधिनियम 1955 नुसार भारतीय नागरिक जाहिरात करून स्वेच्छेने नागरिकत्व सोडू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रिनाउन्स सिटीजनशिप व्हॉलंटरीली, स्वतःहून नागरिकत्व सोडणे. पुढचा प्रश्न आहे अंडर विच शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इज द सिटीजनशिप ऍक्ट इन्क्लुडेड. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये नागरिकत्व अधिनियम समाविष्ट आहे? तर मित्रांनो, सिटीजनशिप प्रोव्हिजन ज्या आहेत त्या संविधानाच्या भाग 2 मध्ये आहेत, परंतु कोणत्याही विशिष्ट अनुसूचीमध्ये नाहीत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नो शेड्यूल, कोणत्याही अनुसूचित नाही. पुढे आहे द ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया ओसीआय इज ग्रांटेड टू. परदेशी भारतीय नागरिकत्व ओसीआय कोणाला दिले जाते? तर विद्यार्थी मित्रांनो, ओसीआय भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना दिले जाते, परंतु पाकिस्तान आणि बांगलादेशच्या नागरिकांना मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फॉरेन नॅशनल ऑफ इंडियन ओरिजिन, भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ अक्वायरिंग इंडियन सिटीजनशिप. खालीलपैकी कोणता भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा मार्ग नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये नागरिकत्व एकतर जन्माद्वारे मिळवलं जाऊ शकतं, वंशपरंपरेने मिळवलं जाऊ शकतं, नोंदणीद्वारे मिळवलं जाऊ शकतं, पण गुंतवणुकीद्वारे हे नागरिकत्व मिळवलं जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बाय इन्व्हेस्टमेंट, गुंतवणुकीद्वारे. पुढचा प्रश्न आहे
द कॉन्सेप्ट ऑफ सिंगल सिटीजनशिप इन इंडिया इज बॉरोड फ्रॉम विच कंट्री? एकल नागरिकत्वाची संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर भारतात एकल नागरिकत्व संकल्पना लागू आहे ती ब्रिटिश मॉडेलवरती आधारित आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युके, युनायटेड किंगडम. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सिटीजनशिप ऍक्ट 1955? नागरिकत्व अधिनियम 1955 चा मुख्य उद्देश काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नागरिकत्व अधिनियम 1955 जो आहे, भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी समाप्ती आणि इतर बाबींसाठी तरतुदी निश्चित करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टू रेग्युलेट सिटीजनशिप अँड इट्स मोड ऑफ ॲक्विजिशन. नागरिकत्व आणि त्याच्या मिळवण्याच्या मार्गांचे नियमन करणे. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज नॉट रिक्वायर्ड फॉर अक्वायरिंग इंडियन सिटीजनशिप बाय नॅचरलायझेशन? भारतीय नागरिकत्व नैसर्गिकरणाद्वारे मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नागरिकत्व नैसर्गिकरणाद्वारे मिळवण्यासाठी भारतात मालमत्ता असणे आवश्यक नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ओनिंग अ प्रॉपर्टी इन इंडिया. भारतात मालमत्ता असणे. पुढे आहे, विच आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ सिटीजनशिप ऍट द कमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद संविधानाच्या प्रारंभ काळातील नागरिकत्वाशी संबंधित आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 5 जो आहे तो संविधानाच्या प्रारंभ काळातील नागरिकत्वाशी असणाऱ्या ज्या पात्रता आहेत त्या स्पष्ट करतो. प्रश्न आहे, हु इज द सुप्रीम कमांडर ऑफ द डिफेन्स फोर्सेस इन इंडिया? भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण आहेत? आपल्या इथे ऑप्शन्स दिलेत, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि ऑप्शन डी आहे सशस्त्र दलांचे प्रमुख. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे सशस्त्र दल जे आहेत त्या सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती म्हणजे भारताचे राष्ट्रपती, ऑप्शन सी प्रेसिडेंट हे असणार आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती. पुढचा प्रश्न पाहूयात, व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायर्ड टू बिकम द व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी किमान वय किती असावे? तर मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती होण्यासाठी कॅन्डिडेटचं किमान वय हे 35 वर्ष असावं लागतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 35 वर्ष, 35 इयर्स. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल इज द प्राईम मिनिस्टर रिस्पॉन्सिबल फॉर ॲडवाइसिंग द प्रेसिडेंट? कोणत्या कलमानुसार पंतप्रधान राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात? ऑप्शन्स आहेत कलम 72, कलम 74, कलम 78 आणि कलम 80. तर विद्यार्थी मित्रांनो, कलम 74 नुसार पंतप्रधान जे असतात ते राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कलम 74, आर्टिकल 74. पुढचा प्रश्न पाहूयात, विच ऑफ द फॉलोइंग अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नियुक्त करतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला इथे, संसद, राष्ट्रपती, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश. तर मित्रांनो, भारताचे जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, चीफ इलेक्शन कमिशनर, त्यांची जी निवडणूक आहे ते राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट करतात. ऑप्शन बी याचं योग्य उत्तर असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, हु चेअर्स कॅबिनेट मीटिंग इन इंडिया? भारतामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण सांभाळतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला इथे, प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे सभापती. तर मित्रांनो, भारतामध्ये मंत्रिमंडळ बैठकी ज्या होतात त्याचे जे अध्यक्षपद असते ते प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान यांच्याकडे असते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, पंतप्रधान. पुढचा प्रश्न आहे, विच एमर्जन्सी इज डिक्लेअर्ड अंडर आर्टिकल 352? कलम 352 अंतर्गत कोणती आणीबाणी घोषित केली जाते? मित्रांनो, आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेत, राज्य आणीबाणी, आर्थिक आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी, घटनात्मक आणीबाणी. तर मित्रांनो, जे कलम 352 आहे आर्टिकल 352 त्याच्या अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच नॅशनल इमर्जन्सी घोषित केली जाते. राष्ट्रपती ही आणीबाणी घोषित करतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे राष्ट्रीय आणीबाणी, नॅशनल इमर्जन्सी, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, हु ऍक्ट ॲज प्रेसिडेंट इफ बोथ द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट पोझिशन्स आर वॅकंट? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांचेही पद रिक्त असल्यास राष्ट्रपती पद कोण सांभाळते? तर मित्रांनो, चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे असतात, भारताचे सरन्यायाधीश, हे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या दोघांचेही जर पद रिक्त असेल तर राष्ट्रपती पद सांभाळण्याचं काम करतात. ऑप्शन ए, चीफ जस्टिस ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द टेन्युअर ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया? भारताच्या उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असतो? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 4, 5, 6. ऑप्शन दिलेत आपल्याला 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष आणि निश्चित कालावधी नाही. मित्रांनो,
भारताचे जे उपराष्ट्रपती असतात त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्ष असतो. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5 वर्ष. पुढचा प्रश्न पाहूयात. विच आर्टिकल अलोज द प्रेसिडेंट टू ग्रांट पार्डन्स. राष्ट्रपतींना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? आपल्याला ऑप्शन दिलेत कलम 60, कलम 70, कलम 72 आणि कलम 80. तर मित्रांनो, कलम 72 किंवा आर्टिकल 72 याच्यानुसार राष्ट्रपती माफी देण्याचा अधिकार बजावतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी कलम 72 आर्टिकल 72. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज द सुप्रीम कोर्ट एस्टॅब्लिश्ड. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागांतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली? ऑप्शन्स आहेत भाग 5, भाग 4, भाग 7 आणि भाग 6. तर विद्यार्थी मित्रांनो, पार्ट 5 जो आहे, भाग 5 जो आहे, त्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना भारतामध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए भाग 5 पार्ट 5. पुढचा प्रश्न आहे, हु अपॉइंट्स द जज ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण नियुक्त करतं? ऑप्शन्स आहेत भारताचे मुख्य न्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदा मंत्री. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती म्हणजेच प्रेसिडेंट करतात. ऑप्शन सी राष्ट्रपती हे याचं करेक्ट आन्सर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रिटायरमेंट एज ऑफ सुप्रीम कोर्ट जज इन इंडिया. भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे नियुक्तीचे वय किती आहे? ऑप्शन्स दिलेत आपल्याला 60 वर्ष, 62 वर्ष, 70 वर्ष आणि 65 वर्ष. तर विद्यार्थी मित्रांनो, 65 इयर्स म्हणजे 65 वर्ष, ऑप्शन डी हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय आहे. पुढचा प्रश्न आहे, विच आर्टिकल गिव्स द सुप्रीम कोर्ट द पॉवर टू एन्फोर्स फंडामेंटल राईट्स. कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते? तर मित्रांनो, आर्टिकल 32 किंवा कलम 32 हे जे आर्टिकल आहे ते सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देते. त्यामुळे ऑप्शन बी आर्टिकल 32 किंवा कलम 32 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच हायकोर्ट इज द ओल्डेस्ट इन इंडिया. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे? कलकत्ता उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय आणि अलाहाबाद उच्च न्यायालय. तर विद्यार्थी मित्रांनो, कलकत्ता हायकोर्ट किंवा कलकत्ता उच्च न्यायालय हे भारतामधील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे. पुढे आहे, हाऊ मेनी हायकोर्ट्स आर करंटली इन इंडिया. भारतामध्ये सध्या किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन्स आहेत 20, 24, 25, 30. तर मित्रांनो, भारतामध्ये सध्या 25 म्हणजे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 25 उच्च न्यायालय सध्या भारतामध्ये कार्यरत आहेत. पुढील प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल कॅन हायकोर्ट इश्यू रिट्स फॉर द एन्फोर्समेंट ऑफ फंडामेंटल राईट्स. मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमानुसार आदेश किंवा रिट्स जारी करू शकतात? ऑप्शन्स दिलेत आपल्याला, आर्टिकल 266, कलम 226, कलम 230, कलम 234 आणि कलम 245. तर मित्रांनो, आर्टिकल 226 जे आहे त्याच्यानुसार मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालय आदेश किंवा रेट्स जारी करू शकतात. त्यामुळे प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए 226. पुढे आहे, विच आर्टिकल अलोज द प्रेसिडेंट टू सीक ऍडवाइस फ्रॉम द सुप्रीम कोर्ट. कोणते कलम राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याची परवानगी देते? तर मित्रांनो, आर्टिकल 143 किंवा कलम 143 जे आहे ते राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्यासाठी परवानगी देते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कलम 143. या पुढचा प्रश्न आहे, विच केस एस्टॅब्लिश द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाच्या मूलभूत रचना बेसिक स्ट्रक्चर सिद्धांताची संकल्पना कोणत्या खटल्यामध्ये मांडण्यात आली? ऑप्शन्स आहेत केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य, गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य, ए.के. गोपाळन विरुद्ध मद्रास राज्य, मेनका गांधी विरुद्ध भारत संघ. तर मित्रांनो, केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य ही जी केस होती, हा जो खटला होता, या खटल्यामध्ये भारतीय संविधानाच्या मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर सिद्धांताची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. प्रश्न आहे, हाऊ मेनी सब्जेक्ट्स आर इन्क्लुडेड इन युनियन लिस्ट. केंद्रीय यादीत किती विषय समाविष्ट आहेत? ऑप्शन दिलेत आपल्याला 52, 99, 61, 42. तर मित्रांनो, केंद्रीय यादीमध्ये 99 विषय समाविष्ट आहेत. त्यामुळे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ युनिटरी फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. खालीलपैकी भारतीय संविधानाचे कोणते असंघराज्यीय वैशिष्ट्य आहे? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, रिटन अँड रिजिड कॉन्स्टिट्यूशन, लेखबद्ध कठोर संविधान, डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन स्टेट अँड सेंटर, केंद्र व राज्यामध्ये सत्तेचे विभाजन, सिंगल सिटिझनशिप
इंडिपेंडेंट ज्युडिशियरी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सिंगल सिटिझनशिप, एकच नागरिकत्व. पुढचा प्रश्न आहे, अंडर विच आर्टिकल कॅन द प्रेसिडेंट इम्पोज फायनान्शियल इमर्जन्सी? कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात? इथे आपल्याला ऑप्शन्स दिलेत, कलम 360, 356, 280, 263. तर मित्रांनो, कलम 360, आर्टिकल 360 नुसार राष्ट्रपती देशामध्ये आर्थिक आणीबाणी लागू करू शकतात. त्यामुळे ऑप्शन ए, आर्टिकल 360 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, विच कमिशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1983 टू एक्झामिन सेंटर स्टेट रिलेशनशिप? सेंटर स्टेट रिलेशन्स, केंद्र राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 मध्ये कोणता आयोग स्थापन करण्यात आला होता? तर मित्रांनो, केंद्र आणि राज्य संबंधाचे परीक्षण करण्यासाठी 1983 मध्ये सरकारी आयोग स्थापन करण्यात आला होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए, सरकारी आयोग. पुढचा प्रश्न आहे, विच लिस्ट अलो बोथ द सेंटर अँड स्टेट टू मेक अ लॉ बट पार्लिमेंट्स लॉ प्रिव्हेल्स इन केस ऑफ कॉन्फ्लिक्ट? कोणत्या यादीत केंद्र व राज्य दोन्ही कायदे करू शकतात, पण वाद झाल्यास केंद्राचा कायदा प्रभावी ठरतो? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, केंद्रीय यादी, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, राज्य यादी, कॉन्करंट लिस्ट, समवर्ती यादी आणि रेसिड्युअल लिस्ट, शिल्लक यादी. तर मित्रांनो, समवर्ती यादी जी आहे, कॉन्करंट लिस्ट, त्या यादीमध्ये केंद्र आणि राज्य दोन्हीही कायदे करू शकतात, पण जर काही वाद उद्भवला तर केंद्राचा कायदा त्याच्यामध्ये प्रभावी ठरतो. त्यामुळे ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर असेल. पुढे आहे, हु चेअर्स द इंटरस्टेट काउन्सिल एस्टॅब्लिश्ड अंडर आर्टिकल 263? कलम 263 अंतर्गत स्थापन आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन दिलेत आपल्याला इथे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, होम मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर. तर मित्रांनो, कलम 263 अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष हे प्राईम मिनिस्टर म्हणजेच पंतप्रधान असतात. त्यामुळे ऑप्शन डी याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे, विच आर्टिकल ग्रांटेड स्पेशल स्टेटस टू जम्मू अँड काश्मीर बिफोर इट्स ॲब्रोगेशन? जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम कोणते होते? ऑप्शन्स आहेत, आर्टिकल 270, आर्टिकल 356, आर्टिकल 370 आणि आर्टिकल 280. तर मित्रांनो, कलम 370 जे होते, आर्टिकल 370, हे कलम जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम होते. When was the Constitution of India passed by the Constituent Assembly? भारताचे संविधान घटनाकार समितीने केव्हा मंजूर केले? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे संविधान आहे ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनाकार समितीने मंजूर केले होते. त्याच्यामुळे याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन ए, 26 नोव्हेंबर 1949. पुढचा प्रश्न आहे, when did the Constitution of India come into effect? भारताचे संविधान केव्हापासून लागू झाले? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे जे संविधान आहे ते 26 जानेवारी 1950 रोजी लागू करण्यात आले. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 26 जानेवारी 1950, ज्याला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा ओळखतो. पुढचा प्रश्न आहे, हु फर्स्ट प्रपोज द आयडिया ऑफ कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली फॉर इंडिया? भारतासाठी घटनाकार समितीची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतासाठी घटनाकार समितीची कल्पना जी आहे ती सर्वप्रथम एम.एन. रॉय यांनी मांडली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, एम.एन. रॉय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द सिग्निफिकन्स ऑफ द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947? 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याचे महत्व काय होते? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला. इट ग्रांटेड कंप्लीट इंडिपेंडन्स टू इंडिया, त्यामुळे भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले. इट डिवायडेड ब्रिटिश इंडिया इंटू इंडिया अँड पाकिस्तान, त्यामुळे ब्रिटिश भारताचे भारत आणि पाकिस्तान असे विभाजन झाले. इट अबॉलिश द ब्रिटिश पार्लिमेंट ऑथॉरिटी ओव्हर इंडिया, त्यामुळे भारतावरील ब्रिटिश संसदेचा अधिकार संपुष्टात आला. तर विद्यार्थी मित्रांनो, 1947चा जो भारतीय स्वतंत्र कायदा होता त्याच्यामुळे वरील सर्व घटना घडल्या. त्यामुळे ऑप्शन डी, वरील सर्व, हे इथे योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, व्हेन डिड द ब्रिटिश क्राउन टेक डायरेक्ट कंट्रोल ऑफ इंडिया? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1858, कारण 1857च्या उठावानंतर ब्रिटिश क्राउन जो आहे त्याने पूर्ण भारताचा कंट्रोल घेतला होता. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1858. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज द परमनंट प्रेसिडेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली? घटनाकार समितीचे स्थायी अध्यक्ष कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ऑप्शन बी जो आहे तो इथे योग्य उत्तर असणार आहे, कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटनाकार समितीचे स्थायी अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे, व्हेन डिड द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली फर्स्ट मीट? घटनाकार समितीची पहिली बैठक केव्हा झाली? तर विद्यार्थी मित्रांनो, घटनाकार समितीची जी पहिली बैठक होती ती 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे झाली होती. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 9 डिसेंबर 1946. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द रोल ऑफ सर बी.एन. राव इन कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली? घटनाकार समितीमध्ये सर बी.एन. राव यांची भूमिका काय होती? तर विद्यार्थी मित्रांनो, सर बी.एन. राव जे होते ते
कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर म्हणजेच घटनात्मक सल्लागार घटनाकार समितीमध्ये काम पाहत होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कॉन्स्टिट्युशनल ऍडवायझर घटनात्मक सल्लागार. पुढचा प्रश्न आहे विच इव्हेंट मार्क द एंड ऑफ द ईस्ट इंडिया कंपनीज रूल इन इंडिया. कोणत्या घटनेमुळे भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा अंत झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, इथे द सेपॉय म्युटनी ऑफ 1857 म्हणजे 1857चा जो उठाव होता त्याच्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा जो रूल होता त्याचा भारतामध्ये अंत झाला. नंतर ब्रिटिश क्राऊनने इंडियाचा कंट्रोल त्यांच्या हातामध्ये घेतला होता. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, द सेपॉय म्युटनी ऑफ 1857, 1857चे बंड. व्हॉट वॉज द ड्युरेशन ऑफ द इंटरिम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारताच्या अंतरिम सरकारचा कालावधी किती होता? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचं जे अंतरिम सरकार जे होतं ते 1946 ते 1947 या कालावधीमध्ये सक्रिय होतं. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे हु हेडेड द इंटरिम गव्हर्नमेंट ॲज इट्स व्हाईस प्रेसिडेंट. अंतरिम सरकारचे उपाध्यक्ष कोण होते? विद्यार्थी मित्रांनो, अंतरिम सरकारचे जे उपाध्यक्ष होते ते जवाहरलाल नेहरू हे होते. त्याच्यामुळे ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू हे याचं योग्य उत्तर आहे. व्हॉट वॉज द सिग्निफिकन्स ऑफ 26 जानेवारी इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात 26 जानेवारीचे महत्व काय होते? तर विद्यार्थी मित्रांनो, 1930 ची जी पूर्ण स्वराज्य घोषणा केली होती लाहोरच्या अधिवेशनामध्ये, त्या पूर्ण स्वराज्य घोषणेचा सन्मान करण्यासाठी 26 जानेवारी या दिवशी भारताचं संविधान जे आहे ते अंमलात आणलं होतं. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इट ऑनर्ड द पूर्ण स्वराज डिक्लेरेशन ऑफ 1930. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच कमिटी इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली वॉज चेअर्ड बाय प्रोफेसर एच.सी. मुखर्जी. घटनाकार समितीमध्ये कोणत्या समितीचे अध्यक्ष प्राध्यापक एच.सी. मुखर्जी हे होते? तर विद्यार्थी मित्रांनो, घटनाकार समितीमध्ये जी अल्पसंख्याक समिती होती त्या समितीचे अध्यक्ष हे एच.सी. मुखर्जी हे होते. त्याच्यामुळे ऑप्शन बी, मायनॉरिटीज कमिटी, अल्पसंख्याक समिती हे याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे हाऊ लॉंग डिड द ड्राफ्टिंग प्रोसेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टेक. भारतीय संविधानाच्या मसुदा प्रक्रियेला किती वेळ लागला? तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाच्या मसुदा प्रक्रियेला जो लागलेला वेळ आहे तो 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा वेळ लागला होता. त्याच्यामुळे ऑप्शन बी, 2 years 11 months and 18 days याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे हु मूव्ड द ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन इन द कॉन्स्टिट्यूंट असेंब्ली. घटनाकार सभेत उद्देश प्रस्ताव कोणी मांडला? तर घटनाकार सभेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश प्रस्ताव मांडला होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए, जवाहरलाल नेहरू या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे विच कमिटी वॉज चेअर्ड बाय डॉक्टर बी.आर. आंबेडकर. डॉक्टर बी.आर. आंबेडकर कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे होते ते ड्राफ्टिंग कमिटी म्हणजे मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. पुढे आहे हाऊ मेनी आर्टिकल डिड द ओरिजिनल इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेन. मूळ भारतीय संविधानात किती अनुच्छेद होते? विद्यार्थी मित्रांनो, मूळ भारतीय संविधानामध्ये असणारे जे अनुच्छेद आहे ते 395 एवढे होते. सध्याच्या काळामध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये 470 एवढे अनुच्छेद आहेत. पुढचा प्रश्न आहे विच अमेंडमेंट इंट्रोड्यूस द फंडामेंटल ड्युटीज. मूलभूत कर्तव्य कोणत्या दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली? तर विद्यार्थी मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती जी होती त्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्य आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेली आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन बी, 42nd अमेंडमेंट 42वी घटना दुरुस्ती हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द मिनिमम एज ऑफ वोटिंग इन इंडिया आफ्टर द 61st अमेंडमेंट. 61व्या घटना दुरुस्तीनंतर भारतात मतदानाची किमान वयोमर्यादा किती आहे? तर ऑप्शन बी, 18 वर्ष एवढी वयोमर्यादा सध्या भारतामध्ये मतदानासाठी आहे. पुढे आहे विच आर्टिकल डील्स विथ द अमेंडमेंट प्रोसिजर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. संविधान दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या अनुच्छेदात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, संविधान दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती आर्टिकल 368 म्हणजेच अनुच्छेद 368 मध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. विच फीचर डिस्क्राइब इंडिया ॲज अ रिपब्लिक. भारताला प्रजासत्ताक म्हणून कोणत्या वैशिष्ट्य वर्णन करतो? कुठलंही राष्ट्र जे प्रजासत्ताक असतं त्या राष्ट्राचा जो राष्ट्रप्रमुख असतो तो निवडून आलेला असतो. त्याच्यामुळे ऑप्शन ए, इलेक्टेड हेड ऑफ अ स्टेट, निवडून आलेला राष्ट्रप्रमुख हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे विच पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कंटेन्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ अ स्टेट पॉलिसी. राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे संविधानाच्या कोणत्या भागात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पार्ट 4 मध्ये राजधोरणाची मार्गदर्शक तत्वे नमूद करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे व्हॉट वॉज द प्रायमरी एम ऑफ द फर्स्ट अमेंडमेंट 1951. पहिल्या दुरुस्तीचा म्हणजेच पहिल्या घटना दुरुस्तीचा 1951चा मुख्य उद्देश काय होता? तर विद्यार्थी मित्रांनो, 1951 ची पहिली घटना दुरुस्ती झाली होती. त्याच्यामध्ये लँड रिफॉर्म अँड ज्युडिशियल रिव्ह्यू प्रोटेक्शन, जमीन सुधारणा आणि न्यायिक पुनरावलोकन संरक्षण हा उद्देश या घटना दुरुस्तीचा होता. त्याच्यामुळे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर आहे. पुढे आहे विच शेड्यूल डिवाइड्स लेजिस्लेटिव्ह पॉवर बिटवीन द युनियन अँड स्टेट. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यामध्ये विधायी अधिकार विभागते?
तर विद्यार्थी मित्रांनो, 7th शेड्यूल जे आहे, 7वी अनुसूची जी आहे, ऑप्शन डी इथे योग्य उत्तर आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे व्हॉट डज सेक्युलर इन द प्रिएम्बल इम्प्लाय? प्रस्तावनेमधील धर्मनिरपेक्ष शब्द याचा अर्थ काय? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा अर्थ असा होतो की स्टेट हॅज नो ऑफिशियल रिलिजन, राज्याला कोणताही अधिकृत धर्म नाही. त्याच्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर असेल. पुढे आहे विच अमेंडमेंट इंट्रोड्यूस 33% वुमन्स रिझर्वेशन इन लेजिस्लेचर? कोणत्या दुरुस्तीने विधानसभामध्ये 33% महिला आरक्षण लागू केले? तर विद्यार्थी मित्रांनो, 106वी जी घटना दुरुस्ती होती, 106 नंबरचं जे अमेंडमेंट होतं, त्याच्यामध्ये महिलांना विधानसभामध्ये 33% आरक्षण लागू केलं होतं. त्याच्यामुळे ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न आहे व्हेन वॉज द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया एस्टॅब्लिश्ड? भारतातील सर्वोच्च न्यायालय कधी स्थापन झाले? So student, the Supreme Court was established on 28th of January 1950 under Part 5, Chapter 4 of the Constitution. भारतीय संविधानाच्या भाग 5 प्रकरण 4 अंतर्गत 28 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालय स्थापन झाले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन बी 28 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी जजेस डिड द सुप्रीम कोर्ट इनिशियली हॅव इन 1950? 1950 मध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीला किती न्यायाधीश होते? So students, the Supreme Court initially had 1 chief justice and 7 judges. तर सर्वोच्च न्यायालयात सुरुवातीला एक मुख्य न्यायाधीश आणि 7 न्यायाधीश होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए 1 चीफ जस्टिस 7 जजेस, म्हणजेच एक मुख्य न्यायाधीश आणि 7 इतर न्यायाधीश. प्रश्न आहे विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आउटलाइन्स द कॉम्पोजिशन ऑफ द ज्युरिस्डिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट? भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि अधिकार क्षेत्र स्पष्ट करतो? Article 124 to 147 detail the Supreme Court's composition and jurisdiction. अनुच्छेद 124 ते 147 सर्वोच्च न्यायालयाच्या रचना आणि अधिकार क्षेत्राचा उल्लेख करतात. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी आर्टिकल 124 टू 147 म्हणजेच अनुच्छेद 124 ते 147. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द रिटायरमेंट एज फॉर द सुप्रीम कोर्ट जज? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65व्या वर्षी निवृत्त होतात. जजेस रिटायर ॲट अ एज ऑफ 65 इयर्स. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी 65 इयर्स, 65 वर्षे. नेक्स्ट क्वेश्चन इज हु वॉज द फर्स्ट वुमन जज ऑफ द सुप्रीम कोर्ट? सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? न्यायमूर्ती फातिमा बीबी यांची 1987 मध्ये सर्वोच्च न्यायालयावरती न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. त्यामुळे जस्टिस फातिमा बीबी वॉज द फर्स्ट वुमन जज ऑफ द सुप्रीम कोर्ट. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी जस्टिस फातिमा बीबी. पुढचा प्रश्न आहे अंडर विच आर्टिकल कॅन द सुप्रीम कोर्ट एनफोर्स फंडामेंटल राइट्स बाय इश्युइंग रिट? सर्वोच्च न्यायालय कोणत्या अनुच्छेदाच्या अंतर्गत लेखी आदेश म्हणजेच रिट जारी करून मूलभूत हक्कांची अंमलबजावणी करू शकते? So students, the Supreme Court can issue writs like habeas corpus under Article 32. सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 32 अंतर्गत हेबियस कॉर्पस सारखे लेखी आदेश जारी करू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन ए आर्टिकल 32 अनुच्छेद 32. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच केस एस्टॅब्लिश द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन? संविधानाच्या मूलभूत संरचना सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन कोणत्या प्रकरणात स्थापित केला गेला? So students, Keswananda Bharati case 1973, this case ruled that Constitution's basic structure cannot be altered. या प्रकरणात ठरवण्यात आले की संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल करता येणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन सी केशवानंद भारती केस 1973. पुढचा प्रश्न आहे विच कॉन्स्टिट्यूशनल बॉडी ऑडिट्स पब्लिक सेक्टर अकाउंट्स इन इंडिया? भारतातील सार्वजनिक क्षेत्राच्या हिशोबांचे लेखापरीक्षण कोणते घटनात्मक संस्था करते? तर विद्यार्थी मित्रांनो, अनुच्छेद 148 अंतर्गत CAG जे आहे ते सार्वजनिक क्षेत्रातील हिशोबांचे लेखापरीक्षण करते. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया ऑडिट्स पब्लिक सेक्टर अकाउंट्स अंडर आर्टिकल 148. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल CAG, नियंत्रक व महालेखा परीक्षक.
हु अपॉइंट्स द चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया? भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो? द प्रेसिडेंट अपॉइंट्स द सीईसी अंडर आर्टिकल 324 अनुच्छेद 324 अंतर्गत राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी, प्रेसिडेंट, राष्ट्रपती. व्हॉट इज द टेन्युअर ऑफ द यूपीएससी मेंबर? संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? UPSC members serve for 6 years or until 65 years of age. संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य हे 6 वर्ष किंवा 65 वर्ष वयापर्यंत कार्य करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, 6 year or age 65 म्हणजेच 6 वर्ष किंवा 65 वर्ष वय होऊपर्यंत. Which body replaced the planning commission in 2015? 2015 मध्ये नियोजन आयोगाच्या जागी कोणत्या संस्थेची स्थापना झाली? So the नीति आयोग was established on 1st of January 2015. नीति आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी नियोजन आयोगाच्या जागी करण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन ए, नीति आयोग, ज्याचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात. Next question is the National Commission for Scheduled Tribes NCST was established under which article? राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग NCST कोणत्या अनुच्छेदाखाली स्थापन करण्यात आला? So students, NCST was established under Article 338A. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अनुच्छेद 338A अंतर्गत स्थापन करण्यात आला. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी, आर्टिकल 338A अनुच्छेद 338A. आणि हा आयोग भारतातील अनुसूचित जमातींच्या वेलफेअरसाठी कार्यरत असतो. Which of the following is not a function of the Finance Commission? खालीलपैकी कोणते कार्य वित्त आयोगाचे नाही? So students, the Finance Commission does not conduct elections. वित्त आयोग निवडणुका घेत नाही. आणि इतर जे कामे दिलेली आहेत, recommending tax devolution, कर वाटपाची शिफारस करणे, allocating funds to panchayats, पंचायतींना निधी वाटप करणे, advising on ग्रांट इन एड, अनुदानाच्या बाबतीत सल्ला देणे, ही कामे वित्त आयोग करतं. पण निवडणुका घेण्याचं काम हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आहे. त्यामुळे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी. द सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन CVC वॉज ग्रांटेड स्टॅच्युटरी स्टेटस इन विच इयर? केंद्रीय दक्षता आयोग CVC कोणत्या वर्षी वैधानिक दर्जा देण्यात आला? तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय दक्षता आयोगाला 25 ऑगस्ट 1998 रोजी वैधानिक दर्जा मिळाला. CVC gained statutory status on 25th of August 1998. So the correct option is option D, 1998, 1998. What is the primary role of the National Commission for Women NCW? राष्ट्रीय महिला आयोग NCW चे मुख्य कार्य काय आहे? So students, NCW investigates violation of women's rights. राष्ट्रीय महिला आयोग महिलांच्या हक्कांचे उल्लंघन झालेले तपासतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, टू सेफगार्ड वुमेन्स राइट्स. तर मित्रांनो, हे होते भारतीय संविधान या टॉपिक वरील काही महत्त्वाचे MCQ. त्यांचे आपण आन्सर्स आणि आन्सर्सचं डिटेल एक्सप्लेनेशन या व्हिडिओमधून पाहिलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यानंतर ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा, कारण ही सिरीज अशीच चालू राहणार आहे. सोबतच आमची जी बॅच 7 एप्रिल पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथेही हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.